बऱ्याचदा पॉन्समध्ये साईज दाखवली जाते किंवा बऱ्याचदा परफॉर्मन्स टायमिंग दाखवला जातो आणि त्यातून एक भीती यायला लागते किंवा त्यातून एक न्यूनगंड यायला लागतो की अरे हे एवढा वेळ केलं पाहिजे का, अरे ही एवढी साईज असली पाहिजे का, हे बरेच प्रश्न यायला लागतात. सो मला विचारायचं आहे की पडद्यावरती पॉन्समध्ये दाखवलेलं जग आणि वास्तवात असलेलं जग याच्यामध्ये तफावत किती आहे? पहिली तर एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे, पॉन इज नॉट एज्युकेशन. Okay. पॉन हे एज्युकेशन नाही, तो एक एंटरटेनमेंट आहे. आता तुम्ही वास्तव जग आणि पडद्यामागचं जग किंवा पडद्यावरचं जग याच्यामध्ये तुम्ही बघा, त्या पडद्यावर त्या जगांमध्ये एक ॲक्टरची तशी निवड झाली असते, कास्टिंग तशी असते, कॅमेरा अँगल्स असतात, एडिटिंग असतं, वेगवेगळ्या प्रकारे ते दृश्य अवास्तव दाखवलं असतं, वाढवून दाखवलं असतं, रिस्पॉन्स वाढवून दाखवलं असतं. ॲक्च्युअल लाईफमध्ये इमोशन्स महत्त्वाचे असतात, कम्फर्ट महत्त्वाचा असतो, आपापसातलं कनेक्शन महत्त्वाचं असतं. आपल्या शरीराला काहीतरी लिमिटेशन्स आहेत. पॉन म्हणजे रियालिटीचा बेंचमार्क नाही सर. दुसरी गोष्ट तुम्ही म्हटला ना, एक्सपेक्टेशन्स. पॉनमध्ये ड्युरेशन, टायमिंग हे वाढवून दाखवलेलं असतं, परफेक्ट इरेक्शन, परफेक्ट सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात. रिअल लाईफमध्ये परफेक्ट असं काही नसतं. प्रत्येकाचा सेक्शुअल रिदम हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे काय होतं की पॉन बघितल्यानंतर त्या तरुणांना किंवा कोणी बघत असेल पॉन व्हिडिओ बघत असतील किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना एक परफॉर्मन्स एन्झायटी येते. अरे त्यामध्ये रिस्पॉन्स असा दाखवलेला आहे, एकदम एक्झॅजरेटेड रिस्पॉन्स दाखवला असतात, फिमेलचा पण रिस्पॉन्स वेगळा दाखवलेला असतो, एक अतिशयोक्तीची परिसीमाच ओलांडलेली असते. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल ती क्रिया करताना, अरे आपण करताना असा रिस्पॉन्स येत नाही, आपलं काहीतरी चुकतंय का, मग एक गिल्ट येतो, तो भावनिकदृष्ट्या दूर जायला लागतो, परफॉर्मन्स एन्झायटी येते, अशा प्रकारचं प्रेशर येतं. म्हणून पुन्हा सांगतो की पॉन हे एज्युकेशन नाही, ते डिस्ट्रॅक्शन आहे.